नमस्कार सर्व प्रेक्षकांचं वारवसा या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रताप देशमुख आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो। त्याचप्रमाणे कॅमेरामन आणि एडिटर सूरज शिंदे हाही आपलं या ठिकाणी स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की आजकाल आपण पाहतो की ग्रंथालय आहेत, वाचनालय आहेत, शासकीय ग्रंथालय आहेत, परंतु ज्यावेळेस ही व्यवस्थाच अस्तित्वात नव्हती त्यावेळेस सुद्धा प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये ही ग्रंथालय आणि पौराणिक ग्रंथ, अध्यात्मातील ग्रंथ, त्यावेळेस जे काही विज्ञान उपलब्ध होतं त्या विज्ञानाचे ग्रंथ हे उपलब्ध होते। आणि गावातली जी थोडी की लोक ज्यांना वाचायला येत होतं अशी लोक ते ग्रंथ वाचत होते आणि बाकीचे ऐकत होते, अशी त्यावेळेसची परिस्थिती होती। आता मात्र आपण आधुनिकतेकडे चालत असताना आता ग्रंथालय उभं राहिली आणि गावातला प्रत्येक माणूस वाचायला लागला। त्यावेळेस मात्र वाचणारी माणसं कमी आणि ऐकणारी जास्त, अडाणी माणसं जास्त होती। त्याच्यावरतीचा उपाय म्हणून त्यावेळेसच्या समाजधुरीणांनी आणि ह्या समाजानं प्रत्येक गावामध्ये त्यावेळेस मंदिरामध्ये किंवा मस्जिदीमध्ये हे ग्रंथालय उभी केली होती। त्याच्याचपैकी एक ग्रंथालय ज्यांनी उभा केलं, जोपासलं आणि अख्ख्या गावाला नव्हे तर ह्या परिसराला पौराणिक इतिहास, आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान दिलं, अशा एका थोर व्यक्तीच्या घरी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर सर्व प्रेक्षकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण त्यांच्या घरामध्ये आता प्रवेश करूया। जय हरी, जय हरी, जय हरी। तर आपण आलेलो आहोत श्री महादेवराव घुंबे यांच्या घरी। यांना सर्वजण गावामध्ये आप्पा म्हणून ओळखतात। यांचे चिरंजीव आणि सुनबाई हे दोघेही या ठिकाणी शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्टरित्या काम ह्या इटमध्ये करत आहेत, अध्यात्माचा वारसा चालवत आहेत। त्याचबरोबर ते दोघेही अध्यात्म आणि आता विज्ञानाचा आणि ज्ञानाचा सुद्धा वारसा चालवत आहेत। मला तर वाटतं तो आप्पाकडूनच त्यांच्याकडे वारसा गेलेला असावा। आता आपण या ठिकाणी एवढे ग्रंथ पाहत आहोत, एवढेच ग्रंथ त्यांच्या येथील देवघरामध्ये सुद्धा आहे। अशा व्यक्तीबरोबर आज आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। मी प्रताप देशमुख आणि कॅमेरामन सूरज शिंदे हे आम्ही दोघं त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत। आप्पा, त्यावेळेस ही सगळी एवढी ग्रंथसंपदा कशी गोळा व्हायची, कशी केली सांगू का? हा, कशी केली ते सांगा। आम्ही खोपेश्वर मंदिरात ग्रंथ लावला होता। बर, मग ग्रंथ लावल्यावर ती ग्रंथ संपला की दुसरा लावायचा, ते लोकांना आवड लागली ऐकणारला। हो, मग कोणता लावायचा काय नाही म्हणलं की ते म्हणायचे करा पट्टी ना। हो, मग पट्टी करायची ना आणायची। आम्ही गावात मागत नसत, फक्त ऐकणाऱ्या लोकांना मागायचं, तेवढी पट्टी करून ग्रंथ आणायचे। असं करून ते ग्रंथ म्हणजे 20 वर्ष चाललं आमचं। बर, एक दिवस बंद नाही, नुसतं महिना 2 महिना नाही, 20 वर्ष सतत। बर बर, हो, म्हणून ते ग्रंथ गोळा झाले। अच्छा अच्छा। बरं, ह्या ग्रंथातले जे वेगवेगळ्या ग्रंथाचा प्रकार आहे, इथं महाभारताचा खंड 5वा आहे, हे स्तबक आहे। या स्तबक बद्दल एक जरा माहिती द्या। स्तबक काय? स्तबक म्हणजे कथाकल्पतरू ग्रंथाचे 14 भाग आहेत। बर,
एका एका भागाला स्तबक असं नाव आहे. बर. हा, म्हणून ते 14 स्तबकाचा मिळून एक ग्रंथ आहे, कथाकल्पतरू. कथाकल्पतरू. हो, ह्याच्यामध्ये काय नेमकं ह्या या कथाकल्पतरू? सगळ्या कथा आहेत, हा. दुसरं काय नाही, सगळ्या जुनाट कथा ऋषी मुनीच्या असे. हे किती आहेत? 14 स्तबक आहेत. 14 स्तबक आणि 272 अध्याय. बर बर. हा, आणि ह्या स्तबक मध्ये हा, ज्या कथा लिहिलेल्या गेलेल्या हा, त्या सगळ्या पौराणिक कथा आहेत. पौराणिक कथा आहे. बर त्याचे कवी करते 2 आहेत. बर. कोण? एक मधुकर म्हणून आहे, हा. एकाचं काय नाव माहित नाही. बर. हा, पण आहे. साधारणतः हे कधी लिहिले गेलेले असावेत हे आता ग्रंथ? त्याचं प्रस्तावना केले बघितल्याशिवाय काय सांगता येणार नाही. बर बर. तरी कोणत्या काळात ही लिहिले गेले असावेत असं वाटतं? फार फार जुन्या काळात असेल. बर बर. नाही, आता हे स्तबक जे म्हणजे हस्तलिखित आहे का प्रिंटेड आहे? आणि हस्तलिखित नाही. नाही, हा, प्रिंटेड आहे. प्रिंटेड. बर आणि बर. ओवीबद्ध आहे, तसं पुस्तकासारखं असं नाही, ओवीबद्ध आहे. बर बर. हो. मग आता हे किती स्तबक आहेत? 14. 14. बर बर. तुम्ही त्या दिवशी बोलत बोलत मला हा, एक 13 वाजता. कथा सांगितली होती, हा, वर्णसंकर. हा, वर्णसंकर 13 वाजता मी घातली. हा, तर हा जो वर्णसंकर हा मराठी, शुद्ध मराठीतला शब्द आहे. आणि त्याला आता आधुनिक भाषेमध्ये आपण काय म्हणू, जाती धर्मामधील एकोपा येणे किंवा त्याच्यातील लग्न होणे अशातला एक भाग आहे. आणि त्याच्यातली एक कथा आहे ह्या स्तबक नावाच्या 13 वाजता. 13व्या स्तबक मध्ये ती कथा आहे. आणि ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कथा आहेत. हम्म. असे 14 स्तबक आहेत. म्हणजे बघा तुम्ही, याच्यामध्ये कथा किती असते आणि त्या ओव्या किती असतील. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे सर्व स्तबक, ह्या सर्व कथा आप्पांनी वाचलेल्या आहेत. आणि नुसत्या वाचून एकट्यापुरतं त्यांनी ते स्थिमित ठेवलं नाही, तर ते गावाला सांगितले. तुम्ही त्याच्यातलं ज्ञान सांगितलं. दोनदा वाचले देवळात. देवळात हे सर्व गावकऱ्यांसमोर ह्याचं 2दा वाचन झालेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ, ह्या कथातून ज्या प्रेरणा घेतली लोकांनी, त्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं ही समाजातील व्यक्तिमत्व घडली गेली. जी काही चांगली घडली गेली, त्या व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे निश्चितपणे ह्या कथा ऐकल्याचा इतिहास जरूर आहे. आणि त्यावेळेस शाळा, कॉलेज, संशोधन संस्था वगैरे आज ज्या काम करत आहेत, तेच काम त्यावेळेस आप्पांनी केलं की हे सगळ्या कथा आणि ह्याच्यातलं विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. आप्पा, अगोदर मला एक सांगा की तुमचं शिक्षण कितवीपर्यंत आहे? मी 7वी पास झालेली. 7वी पास आहे. म्हणजे वाचता आणि लिहिता येते. हा, वाचता लिहिता येते. 7वी पास म्हणजे त्यावेळेसचं खूप शिक्षण. 1956 ला 1956 ला शाळा सोडली 7वी पासून. 1956 ला त्यांनी 7वी पासून परीक्षा पास होऊन त्यांनी त्यावेळेस शाळा सोडलेली आहे. तरी पण त्यांनी वाचन आणि लिखाणाचा छंद कायम ठेवलेला आहे. आता याच्याबरोबर खूप काही बोलता येईल, परंतु तत्पूर्वी आपण आप्पाकडून तो वर्णसंकर नावाची जी कथा आहे, ती मला एक वैशिष्ट्यपूर्ण कथा वाटली. ती एक नाविन्यपूर्ण कथा वाटली. आजच्या समाजाने ती जरूर ऐकली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून आप्पांना विनंती करतो की आप्पा, तुम्ही तो वर्णसंकराची जी कथा आहे ना, ती जरा थोडक्यात सांगा. सांगायची का आता? सांगा. बर. नाही नाही नाही, अशीच सांगा, जेवढी आठवती तेवढीच सांगा. ते खूप वेळ खाईल आणि लवकर सांगा, म्हणजे जेवढं शॉर्ट मध्ये सांगता येईल तेवढं सांगा. पद्मपुराण नावाचं एक गाव होतं. त्या गावात एक वेश्या राहत होती. तिला 16 वर्षाच्या वयानंतर 2 मुलं झाली, आवडी अपत्य. तिला असं वाटलं की आता ही मुलं जर सांभाळ करावं त्याचा, तर आपलं तारुण्य कमी होईल. म्हणून ती 2 लेकरं तिने गावाच्या बाहेर एका उकरड्यावर ठेवली. त्या रस्त्याने एक सावकार येत होता. त्याला मूलबाळ नव्हतं, म्हणून त्याने तो मुलगा घेतला आणि गेला निघून. थोड्याच वेळाने मागून एक व्यापारी वाणी येत होता. त्याने ती मुलगी घेतली आणि ती
नेले, त्याने त्यांचा सांभाळ केला, ह्याने ह्याचा सांभाळ केला. पुढं ती 16 वर्षाची होत आली तो मुलगा, परंतु त्याचं लग्न जमाना. कारण लोक म्हणायची हा एक मुलगा म्हणजे दुसऱ्याचा आणलेला आहे त्याने, म्हणून त्याला कोणी मुलगी द्यायना. तिकडं त्या मुलीला तसंच म्हणायचे, म्हणजे त्या दोघांचं लग्न व्हायना. योगाने त्या दोघांचंच लग्न जमलं. लग्न थाटाने झालं. ती मुलगी इथं नांदायला आली त्याच्या घरी. काही कालांतराने त्या मुलाचे आई वडील वारले. वारल्यानंतर ही दोघंच राहिली. तर ती एके दिवशी अशी दुपारात ते पती निजला होता, ती मुलगी त्याची बायको त्या पाय चोरीत होती. तेवढ्यात एक योगिनी आली. योगिनीने भिक्षा मागितली आणि हसली. ती योगिनी हसल्यावर हिने पाहिलं. मग ही भिक्षा घेऊन आली आणि तिला विचारलं, तू का हसली? म्हणजे काय नाही. नाही म्हणले, हसण्याचं कारण सांग. मग म्हणले सांगते, पण म्हणले तू जर ऐकलं तर ठीक, नाही तर मग काय उपयोग सांगू. नाही म्हणले, तू माझा गुरुच, म्हणले मी सांगते तसं ऐकते. ती म्हणली, ती कोण आहे? ती म्हणली माझा नवरा आहे. म्हणजे नवरा नाही तुझा, तो तुझा भाऊ आहे म्हणली. मग तिने सांगितलं त्याच्या जन्माची कथा तिला. मग हिला पश्चाताप झाला, किती पातक झाला आपल्याकडून. मग ते नवऱ्याचा निरोप घेतला आणि म्हणली आता मला संसार करायचं नाही, मला या योगिनीच्या मागे जायचं. गेली ती योगिनीच्या मागे. मग आता ही एकटाच राहिला. एकटाच राहिल्यावर ह्याला काय म्हणा, मग आता काय करायचं, जावं कुठं तरी. फिरत फिरत त्याच्या जन्मगावीच आला, त्या पद्मपुराणात. तिथं आल्यानंतर व्यास्याची जी गल्ली होती त्या गल्लीत गेला. त्याची आई जी होती तिथं तिच्याच घरी राहिला. तिथं 5 वर्ष राहिला. तिथं त्याच्यापासून त्या व्यास्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यावर हे तिथून निघून गेला. एके दिवशी ती व्यास्या तिला मुलगा मांडीवर घेऊन बसली होती. तेवढ्यात ही योगिनी जी गेली होती ना योगिनी बरोबर, ती पहिली योगिनी वारली, पण ही तिचा सगळा अभ्यास शिकली होती आणि ही आपली भिक्षा मागत आली तिथे. तिने आल्यावर बघितल्यावर भिक्षा मागितल्यावर ती भिक्षा आणायला गेली की तिने त्या मुलाला जवळ घेतलं. तिने खाली टिकलं होतं मांडीवर, त्याला जवळ घेतलं आणि म्हणली, ये बाबा तू माझा नातेवाईक, म्हणली तू माझा बाप मुलगा आहेस, तू माझा भाचा आहेस, तू माझा नातू आहेस, तू माझा दीर आहेस, तू माझा चुलता आहेस, अशी नाती लावीत बसली. तेवढ्यात ती भिक्षा घेऊन आली. ती म्हणली काय म्हणती काय म्हणती. मग तिने नाते सांगितली. मग कसं नातं लावते ती बघा आता. मग ती म्हणली ह्याचा बाप आहे तो माझा नवरा आहे. मग माझ्या नवऱ्याचा मुलगा म्हणजे माझाच मुलगा म्हणून ही माझा मुलगा लागतो. पहिलं नातं आहे. दुसरं नातं माझा नवरा आहे ती माझा भाऊ आहे आणि भावाचा मुलगा आहे म्हणून ही भाचा लागतो. आहे का नाही. आणि तिसरं नातं ह्याची आई आणि माझी आई एक आहे म्हणून भाऊ लागतो. चौथं नातं हा माझ्या नवऱ्याचा भाऊ आहे म्हणून तीर लागतो. आहे का. 4 नाती. म्हणजे अशा वर्णशंकराची ती कथा. असे 8 नाते लावली तिने. ही जी 4 सांगितले तुम्हाला, अजून असे 4 नाते लावली तिने, अगदी बरोबर लावले. मग थोड्या वेळा ती म्हणली खरं पाठकाला अधिकारी तूच म्हणली. योगिनी त्या आईला त्या वेश्याला म्हणली. असं म्हणून भिक्षा न घेता निघून गेली. ही कथा सुलभा योगिनी जनक राजाला सांगते. बस एवढंच. बर. म्हणजे अशा सगळ्या कथाचे हस्तबक मध्ये. आणि हे महाभारत खंड किती आहेत? हे सगळे ह्याचे 10 खंड आहेत. 10 खंड. हे सगळे 10चे 10 खंड. 10 खंड. आणि हे काय? ते जैमिनी अश्वमेध. काय जैमिनी अश्वमेध. पांडवांनी यज्ञ केलेला जैमिनी अश्वमेध. हा जैमिनी अश्वमेध हे ग्रंथ आहे. जैमिनी अश्वमेध. हा जैमिनी अश्वमेध नावाचा हा ग्रंथ आहे. यज्ञ केलेला ग्रंथ आहे. म्हणजे अश्वमेध यज्ञ जो पांडवांनी केला, जग जिंकण्यासाठी केला घोडा सोडून, तर त्यावेळेस हा ग्रंथ आहे. आणि ह्याला म्हणतात जैमिनी अश्वमेध. जैमिनी अश्वमेध ग्रंथ.
ह्याच्यात अध्याय किती तर ते जे 90 का काय आहेत वाटतं. 90 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. 94 का 90 असं काहीतरी आहे. आणि विशेष म्हणजे ग्रंथालयाचा आप्पांनी शिक्का बनवलाय आणि त्या ग्रंथालयाचे मधील जे काही ग्रंथ होते त्याच्यावरती प्रत्येक ग्रंथावर त्यांनी शिक्का मारून तो ग्रंथ जपून ठेवला आहे. आणि ही जपून ठेवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो, ह्याला जवळजवळ हे जोपासतायत त्याला जवळजवळ 50 वर्ष होऊन गेली. तर ही ग्रंथ चांगल्या रीतीनं कसे राहतायत हे पाहे. कथा कल्पतरू आहे, स्तबक 14 आहे. हे ह्यांनी कसं व्यवस्थित ठेवलंय. मला वाटतं आजकालच्या ग्रंथपालांनी ही अशी पद्धत अवलंबली तर सर्वात चांगली ग्रंथसंपदा मला वाटतं त्या ठिकाणी निर्माण होईल. हे पहा, हा चतुर्दश स्तबक श्री कथा कल्पतरू हा ग्रंथ आहे आणि तो त्यांनी किती व्यवस्थित ठेवलाय. त्यावेळेसच्या ग्रंथामध्ये अशी छायाचित्र सुद्धा होती. स्तबक 14 अध्याय 5. त्या कथेनुसार तशी चित्र सुद्धा त्या ठिकाणी बनवलेली आहे. तुम्ही एकदा